नाशिकमध्ये श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम अनुभवायला मिळाला। राष्ट्रीय संत श्री भगवान बाबांची 129वी जयंती यंदा मोठ्या उत्साहात साजरी झाली। या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर आणि रंगतदार शोभायात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। नाशिकमध्ये काल श्री संत भगवान बाबांची 129वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। या जयंतीनिमित्त सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला। दुपारी मालेगाव स्टँड येथून भव्य शोभायात्रेची सुरुवात झाली। शोभायात्रेमध्ये वेगवेगळ्या वेशभूषा, अघोरी नृत्य, ढोल ताशा, लेझिम, विविध सांस्कृतिक झांज, पथक आणि भक्तगणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। श्री संत भगवान महाराज जयंती 129वी या वर्षी हे 4थं वर्ष आहे। भगवान बाबा समिती प्रतिष्ठान पंचवटी नाशिक या वर्षी आमचे गोपाल भाऊ नागरे व किरण गंभीरे, कैलास काकड, मुन्ना बोडके, अजिंक्य ढाकणे हे सर्व मिळून मोठा उत्सव टाटा माटात भगवान बाबांची जयंती साजरी झाली आहे। मालेगाव स्टँड ते ड्रीम कॅस्टल सिग्नल या ठिकाणी मोठ्या उत्सवात भव्य दिव्य मिरवणूक सर्व लोकांनी उत्सव घेतला आहे। भगवान बाबा प्रतिष्ठान पंचवटी हे आपलं श्री संत भगवान बाबा जन्मोत्सवानिमित्त 4थे वर्ष आहे। प्रतिष्ठानच्या वतीने याही वर्षी मोठ्या उत्साहात आपण मालेगाव स्टँड चौक ते ड्रीम कॅसल चौकापर्यंत महामिरवणूक काढण्यात आलेली होती। तसेच मूर्तीपूजन, पालखी पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न करण्यात आलेले आहे। दरवर्षी याहीपेक्षा पुढच्या वर्षी अजून एक मोठा मानस ठेवण्यात आलेला आहे की यापेक्षा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सर्वच स्तरातील नागरिकांना आपण सामावून घेऊन, तसेच महिला मंडळाचा सहभाग, तरुणांचा सहभाग व त्यांच्या कार्यप्रेरणेने प्रेरित होऊन सर्वच समाजाला दिशा देण्याचं काम करत जसं संत भगवान बाबांनी केलेलं आहे तसं आपल्या माध्यमातून घडलं पाहिजे। हा एक संदेश आपण या मंडळाच्या माध्यमातून इथून पुढे प्रस्थापित करणार आहोत। तसेच आज सकाळी आपण अर्पण रक्तपेढी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलेलं होतं। त्यालाही चांगल्या प्रमाणे प्रतिसाद मिळालेला आहे की एक रक्त दिल्यानंतर 3 लोकांचे जीव वाचू शकतात। हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवून त्याची प्रसारण करीतच आपण यापर्यंत पोहोचलो आहोत। गेल्या 4 वर्षापासून आपण हा उपक्रम राबवत आहोत। याच्यात सर्व मान्यवरांचं सहकार्य आहे। मित्रपरिवार, मित्रमंडळ, महिला वर्ग, तरुण वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो। दरवर्षी आम्हाला मंडळाला अशाच प्रमाणे सहकार्य मिळालं यासाठी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। भगवान बाबा की जय, वामन बाबा की जय। आज भगवान बाबांची जन्म उत्सव मोठ्या संख्येने, आनंदानं आणि सर्वच स्तरातील मान्यवरांच्या उपस्थितीत तो साजरा झालेला आहे। भगवान बाबांचा समाजानं आदर्श घ्यावा। भगवान बाबांची इतकी कठीण तपश्चर्या आहे की संत सावतामाळी तुकाराम महाराज इतर साधूंपेक्षा, संतांपेक्षा भगवान बाबाची इतकी कठीण भयानक तपश्चर्या आहे की त्यांना प्रत्यक्षात गुरुने वाघाचं रूप घेऊन जसं निवृत्ती दादांना डिचकावण्याचं काम केलं तसं भगवान बाबांना डिचकावण्याचं काम केलं। पण भगवान बाबा हातारले नाही, कारण भगवान बाबा पिळदार, निश्चयी आणि कठीण असं वक्तृत्व होतं। त्यांना 3 गुरु होते। भगवान बाबांना 3 गुरु असल्यामुळं भगवान बाबा कोणालाही डगमगले नाही। भगवान बाबांनी पैठण ते भगवानगड आणि भगवानगड ते पंढरपूर पायी दिंडी सुरू केली। भगवान बाबावर अनेक खळांनी संकट आणली। भगवान बाबांना इतका मनस्ताप झाला, पण भगवान बाबा हे अवतारी पुरुष असल्यामुळे भगवान बाबांना कोणतेही शरणागती न पत्करता यशस्वीरित्या त्यांनी समाजासाठी, ऊसतोड्या जनतेसाठी, डोंगरात
दर्याखोऱ्यात, आणि तो असा पावन डोंगर आहे की तिथं पूर्वी ऋषीमुनी राहत होते आणि ऋषीमुनींच्या पावित्र्यामुळे भगवान बाबांना स्मरणशक्ती प्राप्त झाली आणि समाजानं नव्हे तर तमाम जनतेनं भगवान बाबांचा एक ग्रंथ जवळ ठेवायचा आणि तो वाचावं, हीच माझी सर्व तमाम जनतेला आणि बांधवांना नम्रतेची विनंती आहे। राष्ट्रसंत भगवान बाबांच्या मध्ये होतं आणि पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचणं, पाण्यावर बसून, ठीक आहे, ती योगाची प्रक्रिया असू शकते। कारण विज्ञानवाद्यांनी मला प्रश्न विचारला काकर साहेब की पाण्यावर तर योगी सुद्धा बसून वाचू शकते, म्हटलं ठीक आहे, तो योगाचा प्रकार असेल, परंतु रक्तामध्ये एवढी मोठी ताकद आहे की तुळशी उगवण्याची ताकद ज्या रक्तात आहे ते रक्त किती महान असेल, मला हे सांगायचं। अशा राष्ट्रसंत भगवान बाबांनी बैलगाडीमध्ये जाऊन महाराष्ट्र बिंदून काढला। एकेकाळला मराठवाड्याच्या डोंगर भागामध्ये भगवान बाबांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं। एक एकर एका हे तर प्रसिद्ध वाक्य त्यांचं, परंतु शिका, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि तेच महत्त्व भगवान बाबांनी सुद्धा समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे आणि समाजामध्ये चिकित्सक व्हावं, समाजाने केवळ कोणीतरी सांगावं त्याच्या पाठीमागे धावावं असं नाही केलं तर त्याचा अगदी वैज्ञानिक दृष्टिकोन त्या काळात भगवान बाबाकडे होता। शहरातून काढलेली शोभायात्रा ड्रीम कॅसल चौक येथे संपन्न झाली। सायंकाळी 6 वाजता श्री संत भगवान बाबांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात समाज बांधव, महिला, युवा कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक एकजूट, संस्कृती आणि सेवा या त्रिसूत्रीने नाशिकमध्ये संत परंपरेचा सन्मान करत संत भगवान बाबांची जयंती उत्साहात साजरी झाली। या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला सकारात्मकतेचा आणि समतेचा संदेशही देण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती उत्सव समितीचे उपप्रदेशाध्यक्ष विनोद केकाण, अध्यक्ष गोपाल नागरे, कार्याध्यक्ष किरण गंभीरे, खजिनदार मुन्ना बोडके, सचिव अजिंक्य ढाकणे, प्रसिद्धी प्रमुख सुभाष आव्हाड, श्री संत भगवान सल्लागार समिती शरद घुगे, विनोद बोधले, कैलास काकड, बाळासाहेब चांगले, मिलिंद गीते यांनी संयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।